तर प्रवीणच्या विनंतीनुसार आज आपण विपश्यना संशोधन विन्यासमधनं आलेल्या एस.एन. गोयंका गुरुजींच्या एका संदेशाचा सखोल अभ्यास करणार आहोत. आणि यात एक खूप एक मूलभूत प्रश्न मांडला आहे, जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी पडतोच. आपल्याला माहिती आहे की राग, द्वेष किंवा लोभ हे वाईट आहेत, पण पण ऐनवेळी जेव्हा हे विकार मनात येतात, तेव्हा त्यांना थांबवायचं कसं? हा संदेश यावर एक अगदी वेगळा, जवळजवळ एक तांत्रिक उपाय सुचवतो. चला तर मग यातील तर्काचा धागा पकडून पुढे जाऊया. हो. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण बहुतेक वेळा आपल्याला उपदेश मिळतो की रागावू नका किंवा शांत रहा, पण ते कसं करायचं हे कोणी सांगत नाही. ही माहिती नेमकी त्याच कसं या प्रश्नाच्या मुळाशी जाते. यातली मूळ कल्पना अशी आहे की आपल्या अशांतीचं कारण बाहेरच्या जगात नसून ते आपल्या आत, आपल्या शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रियांमध्ये दडलेलं आहे. आणि जर कारण आत असेल तर उपायही आतच शोधावा लागेल. ठीक आहे, तर मग यातील मूळ समस्येपासूनच सुरुवात करूया. संदेशात म्हटलं आहे की आपलं दुःख बाहेरील घटनांमुळे नाही, तर त्या घटनांवर आपण जी आंतरिक प्रतिक्रिया देतो त्यामुळे निर्माण होतं. म्हणजे कुणीतरी माझा अपमान केला, तर त्या व्यक्तीच्या बोलण्यापेक्षा त्या बोलण्यामुळे माझ्या मनात जो क्रोध निर्माण झाला तो खरा प्रॉब्लेम आहे. यालाच विकार म्हटलं आहे. अगदी बरोबर. आणि इथेच एक खूप महत्वाचा फरक सांगितला आहे. एक आहे अप्रिय घटना आणि दुसरी आहे त्यावरील आपली आंधळी प्रतिक्रिया. संदेशात एक सुंदर उदाहरण दिलं आहे. रस्त्यात काटे असणारच आपण संपूर्ण रस्ता गालिच्याने झाकू शकत नाही, पण आपण पायात जोडे घालून स्वतःचं रक्षण नक्कीच करू शकतो. याचा अर्थ आपण बाहेरील परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे संतुलन आपण शिकू शकतो. पण हे संतुलन साधणं इतकं अवघड का असतं? म्हणजे अपमान झाल्यावर राग येऊ नये हे कळतं, पण तरीही तो येतोच. याचं कारण काय दिलं आहे? याचं कारण आपल्या चेतन मनात नाही, तर अचेतन मनात दडलेलं आहे, असा हा संदेश सांगतो. आपल्या अचेतन मनात राग, द्वेष, आसक्ती यांचे जुने संस्कार किंवा म्हणूया सवयीच्या गाठी साठलेले असतात. जेव्हा बाहेरून एखादी अप्रिय घटना घडते, तेव्हा ती त्या आतल्या गाठींना धक्का लावते आणि मग हा विकार चेतन मनावर उफाळून येतो. असं म्हटलं आहे की ज्या व्यक्तीचं अंतर्मन पूर्णपणे शुद्ध आहे, त्याला बाहेरील घटनांमुळे त्रास होत नाही. ओके, म्हणजे खरा प्रॉब्लेम वरवरचा नाही तर खूप खोलवर रुजलेला आहे. मग जेव्हा असे विकार मनात येतात, तेव्हा एक सामान्य माणूस काय करतो? आपण साधारणपणे त्यापासून पळ काढतो, म्हणजे मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. हो, यालाच संदेशात पलायन म्हटले आहे. समजा राग आला तर आपण टीव्ही लावतो, गाणी ऐकतो किंवा आजच्या काळात सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत बसतो. आपल्याला वाटतं की आपण राग विसरून गेलो, पण हा एक मोठा भ्रम आहे. कारण आपलं चेतनमान जरी दुसरीकडे गुंतलं असलं तरी अचेतन मन आतल्या आत त्याच रागाला घोळवत राहतं, त्याला अजून घट्ट करतं. आपण तिच्याकडे न बघण्याचा प्रयत्न करतो. पण आतल्या आत ती चिघळतच राहते. अगदी तसंच. आणि मग भविष्यात जेव्हा तशीच घटना पुन्हा घडते, तेव्हा तो विकार अजून जास्त ताकदीने बाहेर येतो. त्यामुळे पलायन हा उपाय नाही, तर समस्येला पुढे ढकलणं आहे. तर मग दुसरा मार्ग काय? काही लोक म्हणतात की त्या विकाराबद्दल विचार करा, चिंतन करा. हो, पण त्यातही एक अडचण आहे, नाही का? समजा ज्या व्यक्तीमुळे राग आला, आपण त्याबद्दल विचार करू लागलो, तर काय होतं? ती व्यक्ती, तिचं बोलणं, ती घटना, हे सगळं पुन्हा पुन्हा आठवत राहतं. आणि यामुळे राग कमी होण्याऐवजी तो अजूनच भडकतो. हे तर आगीत तेल ओतण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे पहिला मार्ग पलायन समस्येला दाबून टाकतो आणि दुसरा मार्ग चिंतन तिला अजून वाढवतो. मग आपण एका विचित्र सापड्यात अडकतो. एका बाजूला पळ काढला तरी प्रॉब्लेम वाढतो, दुसऱ्या बाजूला विचार केला तरी प्रॉब्लेम वाढतो. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? इथेच या संदेशातला सगळ्यात रंजक भाग सुरू होतो. तो सांगतो की पळून जाण्याऐवजी किंवा त्यावर विचार करण्याऐवजी जो विकार जसा निर्माण झाला आहे त्या वस्तुस्थितीचा सामना करा. त्याला फक्त पहा, साक्षी भावाने. पण पण मला इथे एक प्रश्न पडतो. राग किंवा भय यांसारख्या अमूर्त गोष्टींना पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ते काही डोळ्यानं दिसत नाही. हाच कळीचा मुद्दा आहे आणि संदेशात ही अडचण मान्य केली आहे. जेव्हा तीव्र विकार येतो तेव्हा आपल्याला शुद्धच नसते, आपण पूर्णपणे त्याच्या ताब्यात गेलेलो असतो. आणि जेव्हा शुद्ध येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. नंतर पश्चाताप होतो की अरे मी रागाच्या भरात काहीतरी बोलून गेलो, पण पुन्हा तशीच परिस्थिती आली की आपण पुन्हा तसेच वागतो. तर मग यावर व्यावहारिक उपाय काय? इथेच भगवान बुद्धांनी लावलेल्या शोधाबद्दल माहिती दिली आहे.
जो या तंत्राचा म्हणायला गेलं तर एक वैज्ञानिक आधार आहे. संदेशात म्हटलं आहे की जेव्हा मनात कोणताही विकार निर्माण होतो तेव्हा तो केवळ मानसिक स्तरावर राहत नाही, तो लगेच शारीरिक स्तरावर प्रकट होतो. आणि 2 गोष्टी प्रामुख्याने घडतात. कोणत्या 2 गोष्टी? पहिली, आपल्या श्वासाची गती बदलते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपला श्वास नैसर्गिक आणि लयबद्ध असतो, पण राग, भय किंवा तणाव आला की तो लगेच जलद, अनियमित किंवा भारी होतो. आणि दुसरी, जी जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे शरीरात काही जैवरासायनिक प्रक्रिया म्हणजे बायोकेमिकल प्रोसेसेस सुरू होतात आणि त्यामुळे शरीरात वेगवेगळ्या संवेदना निर्माण होतात. हे खूपच आकर्षक आहे. म्हणजे आपण ज्याला राग म्हणतो तो काहीतरी अमूर्त, हवेत तरंगणारी गोष्ट नाही. तो एक ठोस, शारीरिक अनुभव आहे. ही माहिती प्राचीन असली तरी ती आजच्या न्यूरोसायन्सच्या भाषेशी मिळती-जुळती आहे, जिथे आपण एखाद्या भावनेच्या न्यूरोकेमिकल परिणामांबद्दल बोलतो. तर या संवेदना म्हणजे काय असू शकतात? हो, उदाहरणार्थ रागात शरीर गरम होऊ शकतं, भीतीने पोटात गोळा येऊ शकतो किंवा अंगावर काटा येऊ शकतो, तणावाने डोकं जड होऊ शकतं. या सगळ्या शारीरिक बदलांनाच एकत्रितपणे संवेदना म्हटली आहे. आणि इथेच या तंत्राची चावी दडलेली आहे. आपण अमूर्त रागाला पाहू शकत नाही, पण शरीरात होणारी उष्णता किंवा धडधड नक्कीच अनुभवू शकतो. अच्छा, म्हणजे आपल्याला विकाराच्या मुळाशी जाण्याचा एक ठोस मार्ग मिळाला. तर हे तंत्र नेमकं काम कसं करतं? तंत्राचे 2 भाग आहेत. पहिला आहे आनापानसती, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करणे. हा सराव मनाला तीक्ष्ण आणि एकाग्र बनवण्यासाठी आहे. सुरुवातीचे काही दिवस फक्त श्वासाला पाहण्याचा सराव केला जातो, जेणेकरून मन सैरभैर भटकण्याऐवजी एका जागी स्थिर राहायला शिकेल. म्हणजे हे मनरूपी हत्याराला धार लावण्यासारखं आहे. एकदा मन पुरेसं तीक्ष्ण आणि संवेदनशील झालं की मग पुढचा टप्पा येतो. बरोबर. आणि पुढचा टप्पा आहे विपश्यना. यात आपण आपल्या संपूर्ण शरीराचं डोक्यापासून पायापर्यंत एक मौनबंद पद्धतीने निरीक्षण करतो. आणि ज्या काही संवेदना सुखद, दुःखद किंवा सामान्य निर्माण होत असतील त्यांना फक्त साक्षी भावाने, कोणत्याही प्रतिक्रियेविना पाहतो. 1 मिनिट, इथे मला एक प्रश्न आहे. समजा शरीरात वेदनेसारखी दुःखद संवेदना होत असेल तर तिच्याकडे प्रतिक्रियेविना पाहणं हे खूप अवघड नाही का? आपली नैसर्गिक प्रवृत्ती तर त्यापासून सुटका मिळवण्याची किंवा तिला द्वेषाने पाहण्याची असते. आणि हाच खरा अभ्यास आहे. संदेशात हेच सांगितलं आहे की सुखद संवेदनेबद्दल आसक्ती आणि दुःखद संवेदनेबद्दल द्वेष निर्माण करण्याची आपली जुनी सवय आहे. विपश्यनेच्या अभ्यासाने आपण ही सवय मोडायला शिकतो. आपण शिकतो की प्रत्येक संवेदना, मग ती सुखद असो वा दुःखद, तिचं स्वरूप अनित्य आहे. ती निर्माण होते आणि काही वेळाने नष्ट होते. आपण फक्त तिचे निरीक्षक बनायचे आहे, भोगता नाही. म्हणजे आपण विकाराच्या शारीरिक प्रकटीकरणाकडे म्हणजेच संवेदनांकडे तटस्थपणे पाहून आपल्या अचेतन मनाच्या सवयीच्या प्रतिक्रियेची साखळी तोडत आहोत. आणि यामुळे काय होतं? ज्या बाहेरील घटनेमुळे सगळा गोंधळ सुरू झाला होता, आपलं लक्षच तिच्यावरून निघून जातं. आपण व्यक्ती किंवा घटनेबद्दल विचार करत नाही, तर आपल्या आज जे सत्य प्रकट झालं आहे त्याला पाहतो. हे पलायन नाही, कारण आपण सत्याचा सामना करत आहोत. अगदी बरोबर. संदेशात याला एका सुंदर उदाहरणाने स्पष्ट केलं आहे. आपल्या विकारांचे खोल संस्कार हे दगडावर कोरलेल्या रेषेसारखे असतात, पक्के आणि सहजासहजी न मिटणारे. पण विपश्यनेच्या सततच्या अभ्यासाने आपण या सवयींच्या प्रतिक्रियांना कमजोर करतो. आणि मग त्या कशा बनतात? त्या हळूहळू वाळूवर काढलेल्या रेषेसारख्या होतात, ज्याला वाऱ्याची एक झुळूक सहज मिटून टाकते, आणि सरावाने त्या पाण्यावर काढलेल्या रेषेसारख्या होतात, जी काढता काढताच मिटून जाते. याचा अर्थ असा नाही की आपल्याला भावनाच जाणवणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की विकार मनात निर्माण झाले तरी ते फार काळ टिकणार नाहीत आणि ते आपल्या मनावर खोलवर ओरखडे सोडून जाणार नाहीत. त्यांची तीव्रता आणि आयुष्य कमी होईल. हे आपल्या सवयीच्या प्रतिक्रियेचा नमुना बदलण्यासारखा आहे. आणि संदेशानुसार जेव्हा मन या विकारांच्या ओझ्यापासून मुक्त होतं तेव्हा ते नैसर्गिकरित्याच मैत्री, करुणा, प्रसन्नता आणि समता यांसारख्या गुणांनी भरून जातं. हे काहीतरी काल्पनिक किंवा श्रद्धेचं प्रकरण नाही, तर मानसिक शुद्धीकरणाचा एक नैसर्गिक परिणाम आहे. ही विद्या तर खूप प्राचीन आहे, मग ती आजच्या काळात आपल्यापर्यंत कशी पोचली? इथे एस.एन. गोएन्का गुरुजींची गोष्ट येते. ते स्वतः म्यानमारमधील, म्हणजे तेव्हाचा ब्रह्मदेश, तिथले एक मोठे उद्योगपती होते
आणि मायग्रेनसारख्या अनेक व्याधींनी त्रस्त होते. अनेक उपायानंतरही त्यांना आराम मिळत नव्हता. आणि मग त्यांना ही विपश्यनेची विद्या शिकायला मिळाली. सुरुवातीला त्यांचा यावर विश्वास नव्हता, पण केवळ एक प्रयोग म्हणून त्यांनी 10 दिवसांचं शिबिर केलं. आणि त्यांना आढळून आलं की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचं मूळ त्यांच्या मनातील तणावात आहे. या साधनेने त्यांना त्या दुःखातून मुक्ती मिळाली. हो, आणि त्यांना हे जाणवलं की ही विद्या म्हणजे भारताचीच एक हरवलेली संपत्ती आहे, जी 2500 वर्षांपूर्वी इथे जन्माला आली होती. आणि मग भगीरथाप्रमाणे त्यांनी ही धर्मगंगा परत भारतात आणण्याचा संकल्प केला. त्यांना जी सुखशांती मिळाली ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी अशी त्यांची तीव्र इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी या 10 दिवसांच्या निवासी शिबिरांची रचना केली. पण या शिबिराचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही कडक नियम आहेत, ज्याला अनुशासन संहिता म्हणतात. या नियमांमागे एक खोल तर्क आहे. हो, मला वाटतं या नियमांबद्दल बोलणं महत्वाचं आहे, कारण ते वरवर पाहता खूप कठोर वाटू शकतात. जसं की आर्य मौन. शिबिर सुरू झाल्यापासून 10व्या दिवशी सकाळपर्यंत पूर्णपणे मौन पाळायचं. इतरांशी बोलणं, इशारे करणं किंवा नजरेने संपर्क करणंही टाळायचं. हे इतकं महत्वाचं का आहे? कारण या साधनेचा उद्देशच स्वतःच्या आत खोलवर डोकावणे हा आहे. जर आपण इतरांशी बोलत राहिलो तर आपलं लक्ष बाहेरच राहील. आर्य मौन हे एक प्रकारचं शस्त्रक्रियागृह म्हणजे ऑपरेशन थिएटर तयार करण्यासारखं आहे. शस्त्रक्रिया करताना जशी पूर्ण शांतता आणि निर्जंतुक वातावरण लागतं, तसंच मनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी बाहेरील सर्व संवादांना थांबवणं गरजेचं आहे. याशिवाय इतरही नियम आहेत, जसे की शिबिराच्या काळात कोणतीही दुसरी पूजापाठ, जप, मंत्र किंवा कर्मकांड करायचं नाही. असं का? याचं कारण म्हणजे प्रत्येक साधनेची एक वेगळी पद्धत असते. 2 वेगळ्या पद्धतींचं मिश्रण केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि साधकाला दोन्हीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे 10 दिवसांसाठी फक्त विपश्यना हे एकच तंत्र शुद्ध स्वरूपात शिकण्यावर भर दिला जातो. यासोबतच 5 शिलांचं म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, नशामुक्ती याचं पालन करणं अनिवार्य असतं, जे साधनेसाठी एक नैतिक आधार तयार करतं. आणि या शिबिराची सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे विनामूल्य शिकवलं जातं. राहण्याचा, जेवणाचा कोणताही खर्च घेतला जात नाही. हो, आणि हा खर्च कसा चालतो? जुने साधक ज्यांना या साधनेमुळे लाभ झाला आहे ते कृतज्ञतेपोटी ऐच्छिक दान देतात. त्या दानातून नवीन साधकांचा खर्च चालतो. ही एक शुद्ध परंपरा आहे, जिथे विद्या ही विकण्याची वस्तू नाही तर वाटण्याची गोष्ट आहे, एक भेटवस्तू आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण दुःखाच्या मुळाशी जाऊन ते दूर करण्यासाठी एका अशा पद्धतीची माहिती घेतली, जी कोणत्याही अंधश्रद्धेवर किंवा कर्मकांडावर नाही, तर स्वतःच्या मन आणि शरीराच्या प्रत्यक्ष अनुभवावर, निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. हा एस.एन. गोइंका गुरुजींचा संदेश जगण्याच्या कलेबद्दल बोलतो. आणि संदेशात हेही स्पष्ट केलं आहे की हे 10 दिवसांचं शिबिर म्हणजे शेवट नाही, तर सुरुवात आहे. 10 दिवसात आपल्याला ही कला शिकवली जाते, जी आयुष्यभर रोजच्या जीवनात वापरायची आहे. जसजसा सराव वाढतो तसतसं जीवनात संतुलन आणि शांती येत जाते. आणि म्हणूनच प्रवीणची विनंती होती की प्रत्येक मनुष्याने आयुष्यात एकदा तरी या 10 दिवसांच्या शिबिराचा अनुभव घ्यावा. कारण हे केवळ ऐकून किंवा वाचून कळणारं ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून येणारं शहाणपण आहे. या संपूर्ण चर्चेतून एक विचार आपल्यासाठी शिल्लक राहतो. या संदेशात वारंवार सांगितलं आहे की खरं ज्ञान वाचण्याने किंवा चर्चा करण्याने नाही, तर प्रत्यक्ष अनुभव घेण्यानेच मिळतं. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर समाजातल्या अशांतीचं, संघर्षाचं आणि द्वेषाचं मूळ कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनातील या आंधळ्या सवयीच्या प्रतिक्रियांमध्ये असेल, तर अधिकाधिक लोकांनी अशा सखोल आत्मनिरीक्षणाचा अभ्यास केल्यास समाजावर त्याचा एकत्रित परिणाम काय होऊ शकेल? आपल्या वैयक्तिक बदलातून सामाजिक बदलाची शक्यता निर्माण होऊ शकते का?